नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत. ते म्हणजे मखाण्याचे रायते. अगदी टेस्टी अशी रेसिपी तयार होते. टेस्टी पण आहे आणि पौष्टिक पण आहे. आता या ठिकाणी मी एक छोटी वाटी भरून मखाणे घेतलेले आहे. त्या छोटा बाउल भरून मखाणे घेतलेले आहेत. चला तर मग आता यामध्ये काय काय वापरायचं आहे ते पुढे बघूया. आता या ठिकाणी मी घेतले आहे एक छोटा चमचा भरून लाल मिरची पावडर, काळं मीठ, चाट मसाला, साधं मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता एवढे मसाले आपल्याला त्या रायत्यामध्ये वापरायचे आहेत. आता आपण बघूया आता हे रायतं कसं करायचं ते. चला तर आता एवढे मसाले आपण घेतले आहे. आता एका बाउलमध्ये मी 2 चमचे दही घेतलेलं आहे. आता एक वाटी मखाण्याला आपण 2 पोह्याचे चमचे भरून दही घेतलेलं आहे. तर चला आता आपण बघूया पुढे काय करायचे. आता या ठिकाणी हे दही जास्त आंबट नाही आहे, अगदी कमी आंबट असं दही घेतलेलं आहे मी. आणि आता आपण हे मखाणे, आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि या पॅनमध्ये आपण आता हे मखाणे टाकून भाजून घेणार आहोत. आता हे मंद गॅसवर आपल्याला फक्त 2च मिनटं भाजायचे. 2 मिनटामध्ये मखाणे अगदी छान कुरकुरीत असे भाजले जातात. तर आता हे मखाणे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. अगदी बारीक गॅसवर भाजायचे आहेत. आता गॅस जर फ्लेम जर फुल असेल तर हे मखाणे जळून जातात, त्यामुळे बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. आता आपण जे 2 चमचे दही घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं एक छोटी वाटी भरून पाणी मी ॲड केलेलं आहे. तर बघा या पद्धतीने आपण आता हे दह्यामध्ये पाणी टाकून आता हे एका चमच्याने मी सारखं करून घेत आहे. पाणी त्यामध्ये मिक्स करून आपण आता हे सारखं करून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण ते भाजलेले मखाणे टाकून घेऊया. आता हे मखाणे टाकल्यानंतर तर बघा अशा पद्धतीने आपण त्यात सर्व मखाणे टाकून घेऊया. आणि आता यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे. त्यानंतर आपण आता काळं मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व पसरून आता व्यवस्थित टाकलेलं आहे. काळं मीठ, चाट मसाला टाकला आहे आणि साधं मीठ आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व मसाले यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत. हे व्यवस्थित आता आपण सर्व हलवून घेऊया. आता एकजीव करून घेऊया त्या दह्यामध्ये. बघा आता त्याच्यावर थोडं कोथिंबीर टाकूया आपण आता. आणि आता यामध्ये मी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे. आणि आता व्यवस्थित ते पुन्हा एकदा हलवून घेऊया. तर बघा आता. आणि आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता हे आपलं रायतं रेडी झालेलं आहे. आता ते मी सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेलं आहे. तर बघा अगदी पौष्टिक अशी ही मखाना रायता रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. आता हे सर्विंग बाउलमध्ये मी सर्व केलेलं आहे. तर तुम्हाला ही रायता रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.